नमस्कार, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व प्रश्नांचं मनपूर्वक स्वागत करतोय। आपल्या आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे केस गळणे आणि टक्कलवरती असणारे नवीन उपचार आणि विषयी चर्चा करण्यासाठी भारतातील पहिल्या महिला केशविकार तज्ञ म्हणजे फर्स्ट फिमेल ट्रायकोलॉजिस्ट असणाऱ्या डॉक्टर सोनल शाह आपल्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेले। तर मी आपली सर्वप्रथम ओळख करून देतोय डॉक्टर सोनल शाह यांची। नमस्कार मॅडम। डॉक्टर सोनल शाह आता महाराष्ट्राला सुपरिचित असं व्यक्तिमत्व आहे। डॉक्टर सोनल शाह मी मगाशी आणण्यामध्ये डॉक्टर सोनल शाह आणि रिचफिल्ड संस्थेचा फार मोठा वाटा आहे। आपण आता या ठिकाणी लॅपटॉपवरती बघूया की कशा रीतीने रिचफिल्ड संस्थेमध्ये गेलेल्या पेशंट्सना किंवा रुग्णांना केस विकारांवरील उपचारांचा फायदा झालेला आहे। आपण आता लॅपटॉपवरती बघू शकता की कशा रीतीने हे केस विकारांवरील उपचार हे लोकांना फायद्याचे ठरत आहेत। हे आपण बघू शकता की हा आहे सर्जिकल रिझल्ट। आपण बघू शकता टक्कलवरती मात करता येणं आता शक्य झालेलं आहे आणि अतिशय अत्याधुनिक रीतीने आता हे उपचार रिचफिल्ड संस्थेद्वारे उपलब्ध करून दिले गेले आहेत महाराष्ट्रातील सर्वच रुग्णांसाठी। मुंबईमध्ये 18हून अधिक शाखा आहेत रिचफिल्ड संस्थेच्या, पुण्यामध्ये 8हून अधिक शाखा आहेत। ह्याच्या व्यतिरिक्त नागपूर, नाशिक आणि कोल्हापूर या ठिकाणी सुद्धा रिचफिल्ड संस्था आपली आता या ठिकाणी सेवा देत आहे। टेम्पररी हेअर कॅमोफ्लेज हा सुद्धा एक अतिशय नवीन प्रकारचा असे कन्सेप्ट ही रिचफिल्डने आणलेली आहे। आणि आज जे खास करून अॅनाग्रो उपचारांची आपण चर्चा करणार आहोत, केसांच्या विरळतेवरती खास करून मात करता येऊ शकते आणि स्त्रियांसाठी वरदान ठरलेले असे हे उपचार आहेत असं म्हणायला हरकत नाही। अॅनाग्रोचे आपण रिझल्ट्स बघितले या ठिकाणी। सो हे विविध प्रकारचे उपचार आज रिचफिल्ड संस्थेद्वारे उपलब्ध करून दिले गेलेले आहेत आणि खास करून डॉक्टर अपूर्व शाह आणि डॉक्टर सोनल शाह जे भारतातील पहिले ट्रायकोलॉजिस्ट आहेत किंवा केस विकार तज्ञ आहेत, त्यांच्या खास करून लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये सुद्धा नाव नोंदवण्यात आलं होतं। आणि त्यांच्या अथक प्रयत्नाने आता हे जे नवीन प्रकारचे उपचार आहेत जे केसांच्या विरळतेवरती मात करू शकतात हे आता भारतात उपलब्ध झालेले आहेत। आपण संपर्कासाठी जे नंबर स्क्रीनवर बघत आहात ते जरूर टिपून घ्या। 1800-200-5677 हा टोल फ्री संपर्कासाठी नंबर आहे ज्याच्यावरती आपण मोफत संपर्क करू शकता, केस विकारांविषयी माहिती घेऊ शकता। कार्यक्रमाकडे वळूया। डॉक्टर सोनल शाह, स्वागत आपल्या कार्यक्रमात। आपण नेहमी चर्चा करतो वेगवेगळ्या प्रकारच्या टक्कलवरचे जे नवीन अत्याधुनिक केशरोपण आलेले आहे जे आता अल्पदरात उपलब्ध करून दिले रिचफिल्ड संस्थेने आणि ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे वेदना नाही, अतिशय सुलभतेने होऊ शकतं। हा सगळा भाग आहे, पण आजपर्यंत गेल्या काही वर्षांपर्यंत केसांच्या विरळतेवरती खास करून ठोस उपचार उपलब्ध नव्हते। मागच्या वर्षी आपण अॅनाग्रो उपचार लॉन्च केलेत आणि आता ह्या वर्षी अॅना कव्हर ज्याद्वारे केसांचा विरळपणा आता जातोच पण खास करून पडलेले टक्कल सुद्धा झाकता येऊ शकतं आणि एक घनदाट केस पुन्हा एकदा प्राप्त होऊ शकतात। तर सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करताना माझा पहिला प्रश्न आहे की आम्हाला केसांच्या विरळतेवरती आज काय उपचार उपलब्ध आहेत आणि कशा रीतीने रिचफिल्ड संस्थेमध्ये रुग्ण आल्यानंतर आपण कशा रीतीने एकंदरीतच त्यांच्या उपचारांची दिशा ठरवता? महेश आहे ना, आता आम्ही बघतोय की पाठी 10 वर्षामध्ये हे विरळपणाच्या मेनली अनुवांशिक टक्कलपणा पडायचं प्रमाण वाढत चाललेलं आहे। म्हणजे तरुणामध्ये पण, कॉलेज गोईंग स्टुडंट्समध्ये आणि स्त्रियांमध्ये, बायकांमध्ये पण हे विरळपणा दिसू येते आता। तर आपण इकडे बघताय की विरळपणामध्ये आता आधी काय ट्रीटमेंट नव्हते पण विरळपणाला आपण आता फाईट करू शकता। जेव्हा रुग्ण आपल्याकडे येते रिचफिल्डमध्ये तेव्हा आपण होलिस्टिक अप्रोच त्याला घेते आणि त्यांची पूर्ण केस हिस्ट्री आपण घेते। कुठला रोग आहे, बरेचसे रोग आहे ते विरळपणा संगाती जुडलेले आहे, ते कुठला रोग त्यांना आहे आणि त्याच्या नंतर कुठला स्टेजमध्ये ते आहे विरळपणा, ते सगळं आपण निदान करून आपण ट्रीटमेंट ठरवत आहे। आणि विरळपणाची आता जे संशोधन झालेले आहे, जे ट्रीटमेंट आहे, स्वित्झर्लंड आणि इटालियन हे एक ट्रीटमेंट आहे एनाग्रो, जे आपण उटविलर नावाच्या स्पेशल स्पीशीज आहे सफरजनच्या, हे उटविलर ॲपलच्या स्टेम सेल्स आपण यूज करत आहे आणि एनाग्रो चे स्टेम सेल्स आणि पी स्प्राउट एक्स्ट्रॅक्ट हे आपण यूज करते आणि हे ट्रीटमेंटसाठी आपण एक स्पेशल इटालियन मशीन आहे त्याच्याने आपण ट्रीटमेंट करते स्कॅल्पवरती। हे नॉन इन्व्हेसिव्ह आहे, म्हणजे शस्त्रक्रिया काहीच नाही आहे, पेनलेस आहे। हे इटालियन मशीननी RF एनागेननी 10x नी आपण हे जे स्टेम सेल्स आहे त्याला आपण त्वचाच्या स्कॅल्पच्या त्वचाच्या खालती त्याला इंट्रोड्यूस करते आणि हे ट्रीटमेंटमध्ये पहिला आपण जे डेड सेल्स आहे त्याला रिमूव्ह करते आणि ओपन पोज झाल्यामुळे ते आपण त्या स्टेम सेल्सला त्याच्या मूळपर्यंत त्याला आपण पाठवू शकते, जिकडे हे एनाग्रो विरळपणाला फाईट करायला म्हणजे केस गळणे, केस पातळ होणे
आणि एजिंग प्रोसेस हे तिघावरती आपल्याला हे एनाग्रो बरंचसं फायदाकारक आहे आणि हे थिनिंगला आपण फाईट करू शकता. हे एनाग्रो आता सध्या आपण लास्ट वर्षाला एनाग्रो लॉन्च केलेला होता आणि बरेचसे पेशंटला एनाग्रोचे रिझल्ट्स पुष्कळ भेटलेले आहे आणि ते विरळपणा दाट केसांनी म्हणजे ते स्कॅल्प जे दिसू येत होतं ते कव्हर झालेलं आहे. इरिव्हर्सिबल आणि रिव्हर्सिबल हे दोन प्रकाराचे विरळपणा असते. रिव्हर्सिबल थिनिंगमध्ये हे आपण ग्रोथ पण दिसू येते हे एनाग्रोनी आणि जिकडे एनाग्रो काम नाही करणार आपले मुळं मेलेले आहे म्हणजे महेश तिकडे आपल्याला निदान करायच्या गरजाच्या आहेत कॅपिलोस्कोपी करून की मुळं जिवंत आहे की मेलेले आहे. आणि ॲडव्हान्स स्टेजमध्ये आहे जिकडे स्कॅल्प दिसू येते आणि आपल्याला रिग्रोथ किंवा ते शस्त्रक्रिया नाही करायची आहे आणि आपल्याला ते टक्कलपणा जे दिसू येते ते कव्हर करायचे आहे. तर आता एना कव्हर एक नवीन संशोधन झालेलं आहे एना कव्हर ट्रीटमेंटच्या आणि एक इस्रायली ट्रीटमेंट आहे हे. आणि तिकडे आपण पिगमेंट्स जे नॅचरल पिगमेंट्स आहे त्यांना आपण सेकंड लेअर त्वचाच्या सेकंड लेअरमध्ये इन्फ्यूज करते आणि जे आपल्याला टक्कलपणा विरळपणा दिसू येते ते इन्स्टंट 2 तासामध्ये आपण कव्हर करू शकता. म्हणजे 2 तासात जे टक्कल दिसतंय ते कव्हर होऊन जाऊ शकतं आणि एक नॅचरल लुक घनदाट केसांचा पुन्हा एकदा ह्या सर्व रुग्णांना मिळू शकतो. मला वाटतं अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे की आपण आता सांगितलं की एनाग्रो उपचारांमध्ये खास करून कुठल्याही प्रकारची शस्त्रक्रिया नाही आहे. प्लांट स्टेम सेल्स म्हणजे वनस्पती पेशींचा वापर करून वनस्पती मूळ पेशींचा वापर करून प्लांट स्टेम सेल्सचा वापर करून अतिशय सोप्या रीतीने ह्या प्लांट स्टेम्स ह्या केसांच्या मुळाशी सरकवल्या जातात जेणेकरून पुन्हा एकदा घनदाट केस उगवू शकतात. पण समजा केसांची मुळं मेली असतील तर एना कव्हर उपचार सुद्धा जे उपलब्ध आहेत आपल्याला 2 तासात आपली स्कॅल्प जी उघडी आहे ती झाकली जाऊ शकते आणि घनदाट केसांचा लुक एक आपल्याला पुन्हा एकदा मिळू शकतो. मला वाटतं अतिशय महत्त्वाचे असे हे एक ब्रेक थ्रू असं म्हणायला हरकत नाही केस विकारांच्या उपचारांमध्ये. आपण त्यासाठी संपर्कासाठी नंबर जे स्क्रीनवर बघताय तो जरूर टिपून घ्या 1800-200-5677. आपल्याला केस विकारांविषयी अधिक माहिती हवी असेल किंवा उपचारांविषयी अधिक माहिती हवी असेल तर आपण जरूर पुढील नंबरवरती घेऊ शकता. रिचफिल्डच्या शाखा आता संपूर्ण महाराष्ट्रभर आहेत. मुंबईमध्ये 18 अधिक शाखा आहेत. पुण्यामध्ये 8 शाखा आहेत. नागपूर, नाशिक, कोल्हापूर या ठिकाणी सुद्धा रिचफिल्ड संस्थेच्या शाखा आहेत. आपण जरूर ह्या ट्रीटमेंटचा लाभ घेऊ शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं हेच नव्हे तर आता अल्पदरात या ठिकाणी केश रोपण सुद्धा उपलब्ध आहे खास करून टक्कलवरती मात करण्यासाठी नवीन अत्याधुनिक पद्धतीचं. मॅडम ही नवीन पद्धत जी आलेली आहे आता केश रोपणाची, पूर्वीच्या काळी काप घेऊन त्या ठिकाणचे केस काढून दुसरीकडे लावले जायचे आणि टक्कल झाकलं जायचं, पण आता ह्या नवीन पद्धतीमध्ये केसांची मुळं काढून दुसऱ्या ठिकाणी रोपणी केली जाऊ शकते जशी भाताच्या शेतीमध्ये रोपणी केली जाते तशा पद्धतीने. तर हे काय नवीन पद्धत आहे? हे जे नवीन पद्धत आहे ते लंडन एल्सबरी क्लिनिकच्या संघाती रिचफिल्डनी एक हे केलेलं आहे, संघटन केलेलं आहे आणि त्याची ट्रीटमेंट आपण भारतामध्ये पहिली वेळ आणलेली आहे. पहिला आधी जे व्हायच्या ते आपला स्कॅल्पमध्ये ते कट घेऊन ते त्वचा घेऊन त्याच्या डिसेक्शन म्हणजे आपण फॉलिकल काढून जिकडे केस नाही आहे तिकडे आपण रोपणी करायचे म्हणजे स्कार व्हायच्या तिकडे. आता हे स्कारलेस प्रोसिजर झालेले आहे. हे पद्धतीने जे स्पेशल इन्स्ट्रुमेंट आपण यूज करताय त्याच्यामध्ये आपण एक केसांना आपण घेऊन त्याला एक केसांना इम्प्लांट करू शकता आणि हे आपले स्वतःचे केस आहे आणि रिग्रोथ ते स्वतःचेही केसासारखे ते रिग्रोथ होत आहे. आणि नॉर्मल सायकलमध्ये केसांची जे सायकल असते फॉल आणि ते एनाजन कॅटाजन टेलोजन फेजमध्ये ते हे हेअर फॉलिकल ते सायकलमध्ये जात आहे आणि आपल्याला पुन्हा घनदाट केस जे स्टेजमध्ये जे विरळपण आहे ॲडव्हान्स स्टेजमध्ये आहे 6 ते 7 स्टेजमध्ये ते ॲडव्हान्स स्टेजमध्ये आहे तर आपल्याला विना शस्त्रक्रिया नॉन सर्जिकल ऑप्शन बघावा लागते म्हणजे पेशंटला निदान करायच्या कुठल्या स्टेजमध्ये आहे ते गरजेचे आहे. येस, आपण या अनुषंगाने ॲनिमेटेड एक फिल्म बघूया सर्जिकल जी अतिशय छोटी आहे आणि आपल्याला म्हणजे निश्चित कळेल की ही जी नवीन पद्धत आहे ती काय आहे. आपण बघूया आता स्क्रीनवरती जी ॲनिमेटेड सर्जिकल एव्ही आहे ती. अर्थातच येस मॅडम काय सांगता येईल ह्याविषयी? हे हेअर फॉर एव्हर आपला जे सेंटर आहे तिकडे हे उपलब्ध आहे. ह्याला पहिला आधी जे ट्रीटमेंट असायची ते FUT व्हायची, आता त्याच्यामध्ये आपण पाठी स्कार घ्यायचे आणि ते स्कार काढला तिकडनं पॅच स्टिच घ्यायला लागत होते. ते स्कारला आपण स्किन काढून त्याच्या डिसेक्शन करून एक केस काढून आणि ते रोपणी करायचं आहे आणि तिकडे एक स्टिच यायच्या म्हणजे एक स्कार यायच्या तिकडे.
आता ते गरजेच्या स्टिचलेस स्कारलेस प्रोसिजर आता उपलब्ध आहे आणि तिकडे आपण स्पेशल इम्प्लांटर आणि एक्स्ट्रॅक्टरनी हे जे एक एक केसांना काढून आणि एक एक केसांची रोपणी आपण करू शकता. इकडे आपल्याला दिसू येते की हे स्किन आपण काढलेली आहे आणि एक एक फॉलिकल काढताय आणि ते स्वतःचे केस आहे आणि ते आपण रिलोकेट म्हणजे जिकडे केस नाही आहे तिकडे आपण त्याला इम्प्लांट करते. आता इकडे जे स्ट्रिप काढलेली आहे त्याला स्टिच केली जाते आणि ते एक स्कार तिकडे येते. जे आता प्रोसिजर स्टिचलेस प्रोसिजर झालेली आहे. एस्थेटिक हेअर इम्प्लांट जे एल्सबेरीची हे आधुनिक पद्धत आहे जिकडे स्पेशल इम्प्लांटरने आता त्वचा काढायची गरज नाही आहे म्हणजे स्टिच घ्यायची गरज नाही आहे. हे स्पेशल एक्स्ट्रॅक्टर आहे ज्याच्यामुळे आपण एक एक केसांना घेऊ शकते. फार टीडियस आहे पण आता हे करण्याचा संभव आहे हे नवीन आधुनिक पद्धतीने आणि पेनलेस आणि स्टिचलेस प्रोसिजर आहे आणि हे एक एक केसांना आपण रोपणी करू शकता. म्हणजे हे पद्धतीने महेश काय झाला की आपल्याला नॉर्मल फ्रंटल हेअरलाईन जे आहे अगदी आपला नॉर्मल केसांसारखी आपल्याला भेटू शकते आणि ह्याची खूबी आहे की लहान पॅचमध्ये जास्तीत जास्त केस आपण रोपणी करू शकता. नमस्कार, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्व प्रश्नांचं स्वागत. केसांच्या विरळतेवरती आता मात करता येणं शक्य झालेलं आहे आणि या संदर्भातलं मार्गदर्शन डॉक्टर सोनल शाह ज्या भारतातील पहिल्या महिला केसविकार तज्ज्ञ आहेत त्यांनी आपल्याला आता कार्यक्रमाच्या पूर्वार्धात केलं. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की रिचफिल्ड संस्थेने ह्या केलेल्या कामाबद्दल डॉक्टर अपूर्व शाह, डॉक्टर सोनल शाह आणि रिचफिल्ड संस्थेचा अनेकविध मानसन्मान देऊन गौरव करण्यात आलेला आहे. आपण आता लॅपटॉपवरती काही या ठिकाणी बघूया मिळालेले मानसन्मान. हे आपण या ठिकाणी चित्रात बघू शकता. डॉक्टर अपूर्व शाह आणि डॉक्टर सोनल शाह यांना CMO एशिया अवॉर्ड्स देऊन सन्मानित करण्यात आलं होतं. ह्याच्या व्यतिरिक्त द रोनाल्ड सॅलिंगर अवॉर्ड म्हणजे केस विकारांच्या उपचारांवरील हे सगळ्यात महत्त्वाचं मला वाटतं अवॉर्ड असेल. द रोनाल्ड सॅलिंगर अवॉर्ड जे इंटरनॅशनल लेव्हलचा अवॉर्ड आहे, आंतरराष्ट्रीय स्तरावरचा अवॉर्ड हे देऊन सन्मानित करण्यात आलं होतं. इंडियाज मोस्ट ट्रस्टेड हेअर केअर ब्रँड म्हणून रिचफिल्ड संस्थेला गौरवण्यात आलेलं आहे. आणि सेलेना जेटली यांना बघू शकता ज्या ब्रँड अँबॅसेडर आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये डॉक्टर अपूर्व शाह आणि डॉक्टर सोनल शाह यांचं नाव नोंदवण्यात आलं होतं. आणि लीडिंग वुमन एंटरप्रेनर म्हणून ह्याच वर्षी नुकत्याच गेल्या महिन्यामध्ये डॉक्टर सोनल शाह यांना गौरवण्यात आलेलं आहे आणि महाराष्ट्र वैभव अवॉर्ड खास करून त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे जे राज्यस्तरावरचं अवॉर्ड आहे. आपण बघितलं की कशा रीतीने विविध प्रकारचे मानसन्मान मिळालेले आहेत रिचफिल्ड संस्थेला आणि त्याचप्रमाणे डॉक्टर अपूर्व शाह आणि डॉक्टर सोनल शाह जे फाउंडर आहेत रिचफिल्ड संस्थेचे. रिचफिल्ड संस्थेच्या शाखा आता मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, कोल्हापूर, महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध आहेत. आपण केस विकारांवरील उपचारांविषयी मार्गदर्शन या ठिकाणी घेऊ शकता. अल्पदरात केस रोपण उपलब्ध आहे. केसांच्या विरळतेवरती मात करण्यासाठी नवीन अॅनाग्रो आणि अॅनाकवर हे सुद्धा उपचार उपलब्ध आहेत. 1800-200-5677 या नंबरवरती आपण जरूर मोफत सल्ला घेऊ शकता या ठिकाणी फोन करून. पुन्हा एकदा कार्यक्रमाकडे वळताना मॅडम, आता आम्हाला कार्यक्रमाच्या पूर्वार्धात आपण सांगितलं की कसे अॅनाग्रो आणि अॅनाकवर ह्या उपचारांनी आता विना शस्त्रक्रिया केसांच्या विरळतेवरती मात करता येऊ शकते. त्याचप्रमाणे आता अत्याधुनिक नवीन शस्त्रक्रियेचे उपचार आहेत ज्याच्यात काप घ्यायला नाही लागत आहे. एक एक केस काढून त्याची रोपणी केली जाऊ शकते अतिशय सोप्या रीतीने. त्यामुळे वेदनारहित उपचार आहेत, शस्त्रक्रिया नाही आणि याचा फायदा सर्वच रुग्णांना होऊ शकतो. ज्या रुग्णांना ह्याच्या व्यतिरिक्त काही ऑप्शन्स हवे असतात, तुम्ही मगाशी उल्लेख केला होता की नॉन सर्जिकल काही ऑप्शन्स उपलब्ध आहेत, काही त्याविषयी आम्हाला काय सांगता येईल? जे अनुवांशिक टक्कलपणा हे एक इरिव्हर्सिबल टक्कलपणा असते म्हणजे ते प्रोग्रेसिव्ह आहे. पहिल्या स्टेजमध्येतून चालू होऊन 7 स्टेजमध्ये ते पास होते. तर म्हणजे पहिला अगदी अर्ली आपण निदान केला तर त्याच्यासाठी बेटर आहे की आपण त्याला स्लो डाऊन ही करू शकता. म्हणजे रुग्ण जेव्हा येते तेव्हा होलिस्टिक अप्रोच घेऊन त्याची केस हिस्ट्री वगैरे घेऊन आणि त्याला आपण 3 प्रकारांनी त्याची ट्रीटमेंट करते. एक आहे की आपण त्याला जे प्रोग्रेसिव्ह आहे हे एक हॉर्मोनमुळे मेल हॉर्मोनमुळे ते हे टक्कलपणा चालू होते आणि अनुवांशिक म्हणजे हे जे अनुवांशिकपणा आहे त्याचे जेनेटिक स्ट्रक्चर केसांचे वीक असते फ्रंटो वर्टेक्स एरियामध्ये
आणि ते हॉर्मोन त्याला फ्रंटो वर्टेक्स एरियामध्ये ते टक्कलपणा हळूहळू केसांना शस्त्रक्रिया करायला आपल्याकडे केस नाही आहे, म्हणजे हे नॉन सर्जिकल विना शस्त्रक्रिया आपण उपचार करू शकते. आणि त्याच्यामध्ये एक एक केसांची ह्युमन केसांची रोपणी केली जाते स्कॅल्प एक डर्मा बेसवरती, जे आपल्या त्वचासारखं आहे. आणि ते आपला स्कॅल्पचे जे केस असते त्याच्या संगाती जोडलेला जाते, म्हणजे ते आपण कोंब करू शकता, स्विम करू शकता, आपला नॅचरल केसांसारखे ते वागू शकता. आणि जे व्हॉल्यूम आपल्याला पाहिजे, जे आपला व्हॉल्यूम साईड आणि बॅकमध्ये आहे ते व्हॉल्यूम आपल्याला भेटू शकते. आणि आपल्याला जे हेअरस्टाईल पाहिजे ते हेअरस्टाईल आपण करू शकता. आणि इकडे एना जे ॲडव्हान्स स्टेजमध्ये आहे, जर विना शस्त्रक्रिया आपल्याला नाही पाहिजे तर एना कव्हर सारखे उपचार जे आहे, जे महेश एक आपल्याला माहिती असेल की एक एलोपेशिया टोटॅलिस करून एक रोग आहे. एलोपेशिया टोटॅलिसमध्ये पूर्ण स्कॅल्पवरनं केस निघून जातात. आता तिकडे नाही शस्त्रक्रिया करू शकते, नाही नॉन सर्जिकल तुमच्या मॅचिंग करू शकते, तर तिकडे आपण झिरो कट करून ते लुक झिरो शेवच्या लुक एना कव्हरनी आपण देऊ शकता. आणि एलोपेशिया युनिव्हर्सालिसमध्ये एक हे ऑटोइम्युन डिसऑर्डर आहे, तर आयब्रोज पण आपली निघून जाते, ते ह्याच्यानी आपण एना कव्हरनी आपण आयब्रोज पण त्याला देऊ शकते. म्हणजे हे उपचार केवळ केसांच्या विरळतेवरती तर मात करण्यासाठी आहेतच, पण जेव्हा अशा प्रकारचा आजार असेल तर आयब्रोज साठी सुद्धा याचा वापर केला जाऊ शकतो. आणि एलोपेशिया युनिव्हर्सालिस मध्ये अमेझिंग रिझल्ट भेटलेले आहेत. आणि रुग्ण आपल्याला ते सेल्फ कॉन्फिडन्स वाढतं. आणि ते हा महत्वाचा भाग आहे की आत्मविश्वास वाढवण्यासाठी. नमस्कार, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वशांचं स्वागत. आपण या ठिकाणी डॉक्टर सोनल शाह यांच्याकडनं मार्गदर्शन घेत आहोत की केसांच्या विरळतेवरती कशा रीतीने मात करता येईल. आपण कार्यक्रमाच्या पूर्ववर्तात जाणून घेतलं की एनाग्रो आणि एनाकव्हर उपचारांनी आता केसांच्या विरळतेवरती मात करता येणं शक्य झालेलं आहे. पण ह्या व्यतिरिक्त आता अत्याधुनिक उपचार पद्धतीमुळे विना शस्त्रक्रिया केश रोपण करता येणं सुद्धा शक्य झालेलं आहे, खास करून टक्कलच्या रुग्णांसाठी. आणि हे सर्व उपचार आता अल्पदरात रिचफिल संस्थेद्वारे उपलब्ध करून दिले गेलेले आहेत. महाराष्ट्रात सर्वत्र आता रिचफिल संस्थेच्या शाखा आहेत. खास करून मुंबईमध्ये 18 अधिक शाखा आहेत, पुण्यामध्ये 8 शाखा आहेत आणि नागपूर, नाशिक, कोल्हापूर ह्या ठिकाणी सुद्धा आता रिचफिल संस्थेच्या शाखा उपलब्ध आहेत, ज्या ठिकाणी आपण केस विकारांवरील उपचार घेऊ शकता. संपर्कासाठी नंबरही आपण जरूर टिपून घ्या. 1800-200-5677 ह्या नंबरवरती आपण जरूर संपर्क करू शकता. पुन्हा एकदा कार्यक्रमाकडे वळताना मॅडम, आपण आता ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या उपचारांची विषयी माहिती घेतली. सर्जिकल, नॉन सर्जिकल, त्याचप्रमाणे एनाग्रो सारखे उपचार आहेत. पण आजचं जे संपूर्ण जग आहे ते फास्ट झालेलं आहे. तरुणांना वेळ नाही आहे. कधी कधी हे उपचार घेण्यासाठी अजून अवधी असतो. सुट्टीमध्ये कधी कधी उपचार घेण्यासाठी मध्ये वेळ असतो आणि पटकन पार्टीला जायचं झालं किंवा कुठे जायचं झालं तर काही त्वरित तात्पुरत्या स्वरूपाचे काही उपचार आहेत का? तात्पुरच्या पण आहे. जिकडे आता आपल्याकडे जे अनुवांशिक टक्कलपणा पडते हे प्रोग्रेसिव्ह आहे, म्हणजे आधी तर त्याला औषधं घेऊन त्याला स्लो डाऊन करायची गरज आहे. आणि जर ते टक्कलपणा पडलेला आहे जे इरिव्हर्सिबल आहे, तो केसांच्या मध्ये जे जागा होते, जास्त जागा झाली तर आपण केस रोपणी करून ते जागाला भरू शकते. आता जागा तेवढी नाही आणि आपल्याला जे टक्कलपणा दिसते त्याला टेम्पररी कव्हर करायचे आहे, तर हे हेअर फायबरनी आपण ते टक्कलपणाला आपण कॅमोफ्लाज करू शकता. हे हेअर फायबर एक प्रोटीननी बनलेलं आहे. प्रोटीन फायबर आहे जे आपण स्प्रिंकल केले आपला स्कॅल्प जे दिसू येते तिकडे, ते 2 मिनिटात ते कव्हर होऊन जाते. तर हे टेम्पररी उपचार आहे, जे क्विक मेथड आहे. आणि पार्टीला जायचं आहे, कसं आहे ते टक्कलपणा तुम्हाला घालवायचा आहे, नाही दिसेल तर हे क्विक मेथड तुम्ही करू शकता. आणि परमनंट जर करायची आहे तर आता एना कव्हर आहेच. येस, आता एना कव्हरचे उपचार उपलब्ध आहेतच. मॅडम, हे सर्व उपचारांच्या बरोबरीने मला आवर्जून सांगावं वाटतं की रिचफिल शाखेमध्ये जेव्हा कोणतेही रुग्ण येतात तेव्हा सर्वप्रथम त्यांचं निदान केलं जातं आणि मग जे उपचार आहेत ते त्यांना परवडतील अशा दरामध्ये किंवा त्यांची एकंदरीतच असणारी स्थिती बघून हे केली जातात. सो जेव्हा रिचफिल संस्थेमध्ये आता आपल्याकडे जेव्हा असंख्य रुग्ण येतात तेव्हा आपण म्हणालात की विविध कारणांमुळे केस विकार होऊ शकतात, तर सर्वसाधारण कुठल्या स्वरूपाचे रुग्ण येतात जास्त आणि एकंदरीतच त्यांची जास्त कारणं काय आहेत किंवा ह्याच्यामध्ये मानसिक शारीरिक ताणतणाव सुद्धा भाग आहे का आणि काय औषध स्वरूपामध्ये सुद्धा उपचार उपलब्ध आहेत का ह्यासाठी? मानसिक ताणतणाव हे महेश अगदी एकदम कॉमन झालेलं आहे. म्हणूनच हे तरुण वयामध्ये हे अनुवांशिक टक्कलपणा जे आहे ते चालू झालेले आहे. पण बरेचसे रोग पण आहे, जसं की स्त्रियांमध्ये आपण बघतोय की PCOD किंवा फायब्रॉइड्स,
हॉर्मोनल इम्बॅलन्स आणि मेनापॉज आणि हॉर्मोनल पिल्स जे आपण घेते त्याच्यानी पण हे विरळपणा जास्त वाढत चाललेला आहे. आणि बरेचसे रोगानंतर जसं टायफॉइड आहे, मलेरिया आहे, डेंग्यूनी त्याच्यापणे पण केस गळणं होते, पण ते रिव्हर्सेबल आहे. म्हणजे आपण एनाग्रो की औषधे करून त्याला रिग्रोथ फेजमध्ये पुश करू शकता. म्हणजे जेव्हा रुग्ण येते तेव्हा आपण इंटरनल सप्लिमेंट्स औषधं, एक्सटर्नल सप्लिमेंट्स जे ट्रायकोएक्टिव्ह प्रोडक्ट्स आहे घरी, आणि केस आपले जे बनलेले आहे ते प्रोटीन आणि मिनरल्सनी बनलेले आहे ते आहारमध्ये पण, आणि जे DHTनी जे विरळपणा अनुवंशिक होते ते आहारमध्ये पण आपण त्यांना एक सल्ला देते की काय खायचं आहे. आणि स्ट्रेसमुळे तर डिस्ट्रेसिंग ॲक्टिव्हिटी पण आपण त्यांना ॲडवाईज करते. आणि नंतर जे क्लिनिकल अप्रोच आहे, क्लिनिकल ट्रीटमेंट किंवा एनाग्रो आहे की एना कवर आहे, शस्त्रक्रिया आहे, विना शस्त्रक्रिया आहे, काय करायचं आहे ते आपण त्यांना ठरवू शकतो. येस, मला वाटतं सो एकंदरीतच सर्व प्रकारच्या केस विकारांसाठी उपचार उपलब्ध आहेत रिचफिल्ड शाखेमध्ये. 1800-200-5677 या नंबरवरती आपण जरूर संपर्क करू शकता. डॉक्टर सोनल शाह, आपण आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि एक अमूल्य मार्गदर्शन संरक्षण केलं, त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.